Namaskar, I am Dayan Gavde, Assistant Professor in Mathematics, Center for Distance Education, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. आपण या ठिकाणी MSc पार्ट फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट ज्याचा सब्जेक्ट कोड आहे 71418 आणि सब्जेक्ट टायटल आहे क्लासिकल मेकॅनिक्स आणि या क्लासिकल मेकॅनिक्सबद्दल डिस्कशन करणार आहोत. तर क्लासिकल मेकॅनिक्समध्ये आपल्याला 4 टॉपिक आहेत. पहिला लॅग्रांजेस फॉर्म्युलेशन्स, दुसरा व्हेरेशनल प्रिन्सिपल, तिसरा हॅमिल्टन प्रिन्सिपल आणि चौथा कायनेमॅटिक्स ऑफ द रिजिड बॉडी. आपलं सिलेबसचं स्ट्रक्चर आहे CBCS पॅटर्न, म्हणजे प्रत्येक टॉपिकला सेम वेटेज असणार आहे. आपली जी सिस्टीम आहे 90 आणि 30 मार्कांची, 30 मार्काची इंटरनल एक्झाम आणि 90 मार्काची थेरी एक्झाम. प्रत्येक क्वेश्चन हा 18 मार्काचा 90 थेरी एक्झामला असणार आहे. 18×90 असे 7 क्वेश्चन ऑप्शन सहित असणार आहे, म्हणजे 126 मार्कांचा पेपर. त्याच्यामध्ये आपल्याला 90 मार्कांचं सॉल्व करायचं आहे आणि 90 मार्कांचं सॉल्व करत असल्यामुळे आता 126 डिवाइड बाय 4 CBCS पॅटर्न असल्यामुळे मग असं 30-35 मार्काचं वेटेज असणार आहे प्रत्येक टॉपिकला. आणि तुलनेनं कम्पॅरेटिव्ह इन क्लासिकल मेकॅनिक्स होल सब्जेक्ट लॅग्रांजेस फॉर्म्युलेशन हा बिग टॉपिक आहे, मोठा टॉपिक आहे आणि त्याला अगदी 40-45 मार्कांचं वेटेज आहे. आणि व्हेरिएशनल प्रिन्सिपल पण अगदी 30-35 मार्काला आहे, म्हणजे 2 टॉपिक आपल्याला 70-75 मार्काला घेऊन सोपवतात. हा क्लासिकल मेकॅनिक्समधला 90 मार्कापैकी. आणखी आपल्याला BOSच्या रूलनुसार पहिल्या 2 टॉपिकवरच इंटरनल एक्झाम आहे आणि लॅग्रांजेस फॉर्म्युलेशन भरपूर मोठा टॉपिक असल्यामुळे तिथंच आपल्याला 20 क्वेश्चनपैकी 20 क्वेश्चन असतात इंटरनल एक्झामला आणि इंटरनल एक्झामचे 20 क्वेश्चनपैकी 16 ते 17 क्वेश्चन हे लॅग्रांजेस फॉर्म्युलेशन्सवरती आहेत आणि व्हेरिएशनल प्रिन्सिपलवरती 3-4 क्वेश्चन्स आहेत. म्हणजे लॅग्रांजेस फॉर्म्युलेशन हा अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक आहे आणि आपल्याला मार्क मिळवून देणार आहे. आणि तुम्ही करत असतेवेळी स्टडी करत असतेवेळी परफेक्ट स्टडी करत असतेवेळी प्रत्येक सब्जेक्टचे पहिले 2 टॉपिक घ्यायचे आहेत आणि तिथंच आपलं पासिंग होऊन जाणार आहे. तर आपण चालू करूया लॅग्रांजेस फॉर्म्युलेशन्स. बघा, मेकॅनिक्स इज द ब्रँच ऑफ द applied mathematics which deals with the study of equations of motion of the particle or system of the particle with the forces. तर आपल्याला मेकॅनिक्समध्ये काय काय स्टडी करायचे आहे किंवा लॅग्रांजेस फॉर्म्युलेशनमध्ये काय काय स्टडी करायचे आहे ते बघूया आपण. तर या टॉपिकमध्ये आपल्याला कॉन्स्टन्ट्स म्हणजे in mechanics we study the motion of the particle under some forces and this effect of the forces on equation of motion. However, every motion of a particle is not free under some restriction by some conditions on the motions of a particle or system of a particle. Hence, basic concept like equation of motions, constant, type of constant on the motions of the particle. From these basic concept we study generalized coordinate, conservative forces, conservative theorem, D'Alembert's principle and other some point in this topic we learn. हे D'Alembert's प्रिन्सिपल अतिशय महत्त्वाचं कन्सेप्ट आहे. एक तर त्याच्यावर थेरम असतोच आणि इतर त्याच्यावरती प्रॉब्लेम तर असतो. त्यामुळे D'Alembert's प्रिन्सिपल अतिशय महत्त्वाचं आहे.
तर इथं आपल्याला मेकॅनिक्समध्ये सहज आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम घ्यायची आहे. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमवरून आपल्याला एखाद्या पार्टिकलची मोशन्स कशी डिराईव्ह करता येते त्याच्यासाठी एक एक्झाम्पल घ्यायचं आहे. आपण जे एक्झाम्पल घेऊया, पाथ ऑफ द बुलेट or motions of the bullet. To discuss the motions of the particle, we consider the motions of the bullet in xy coordinate system. Bullet is fixed at origin, suppose this is, and with initial velocity u, and this is x coordinates, this is x coordinates, and this is y coordinates, and this is path of the bullet. This is path of the bullet with initial velocity u. Means initial velocity means at t is equal to 0, when time t is equal to 0, then initial velocity u. Under the motions of the bullet, some force is acted upon motions of the bullet, and force is gravitational force in the downward direction. Suppose a bullet is fired from a fixed point with initial velocity u, not exactly vertically upward, making an angle alpha with the horizontal. For this, we use the coordinate system further describe the motions of the particle or system of the particle of the bullet. For discussion of the particle motions of the bullet, we consider a point P of xy in coordinate system is any point on the path of the bullet. Only force acting on the bullet is the gravitational force, and in horizontal or downward direction, resolving this force horizontally and vertically. आपण या ठिकाणी न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन्स यूज करायचा आहे. तर न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन्स बघा. बाय न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन्स, व्हॉट इज acceleration is equal to 0, x double dot is equal to 0. What is x double dot? Acceleration along x axis. X dot y 0 because this is rest position x axis, and y double dot along y axis acceleration is equal to minus g, where negative signs minus g is the bullet, and the force is acted opposite direction, therefore this is negative sign. X double dot is equal to 0 and y double dot is equal to minus g. Integrating these above equations using the initial conditions, we get x double dot is equal to u cos alpha and y double dot is equal to u sin alpha minus g2, where u is the initial velocity of the particle when t is equal to 0. Again integrate these equations, therefore x is equal to u cos alpha t and y is equal to u sin alpha t minus 1 by 2 gt square. This is the velocity of the particle. This x dot is equal to u cos alpha and y dot is equal to u sin alpha minus gt is the velocity of the bullet at any time t, and equation x is equal to u cos alpha t, y is equal to u sin alpha t minus 1 by 2 gt square is the position of the bullet at that instant. For the elimination of t
from equation x is equal to u cos alpha t and y is equal to u sin alpha t minus 1 by 2 gt square. T is equal to t, equation 4 can be written as t is equal to x divided by u cos alpha, and this value of t putting in equation 5, we get y is equal to u cos alpha, u sin alpha multiply the value of t, u x cos alpha, u sin alpha multiply x divided by u cos alpha minus 1 by 2 g x divided by u cos alpha bracket square, and this is simplified as u get cancelled, and sin alpha divided by cos alpha is equal to tan alpha. Therefore y is equal to x tan alpha minus 1 by 2 gx square divided by u square cos square alpha. This equation gives the path of the bullet, and this path is a parabola. This path is a parabola.